तो संघ फाईट करेल रॉयल स्ट्रायकर श्री संघासोबत. खूप चांगलं समालोचन आपण मागील सत्रामध्ये ऐकलं. वेल्वेट व्हाईस ऑफ शहापूर, शहापूरचा गोड आवाज आदरणीय सोमनाथजी खाडे सरांच्या मुखद्वाणीतून. आता मात्र मैदानावरती झाली आहे सुरुवात या तिसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला, जिथे आराध्या 11 शहापूर आणि दुसरीकडे रॉयल स्ट्रायकर शेई संघ पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय, बॅटिंग चूज केली आहे रॉयल स्ट्रायकर शेई संघाने आणि फिल्डिंगचं आमंत्रण दिले आराध्या 11 शहापूर संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पंकज आणि पराग जी दाखल झालेली आहे ती म्हणजेच रॉयल स्ट्रायकर शेई संघाकडून, तर आराध्या 11 शहापूर संघाकडून आपल्याला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती, ते म्हणजेच हर्षवर्धन. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. संध्याकाळचं हे सत्र आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना रॉयल स्ट्रायकर शेई आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला संघ पाहायला मिळतोय आराध्या 11 शहापूर. जो संघ जिंकेल अष्टविनायक वाशिम संघासोबत फाईट करेल. सामना असेल 4 षटकांचा आणि या मॅच मध्ये पाहूया कोण जिंकेल कोण हारेल. 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक, रणसंग्रामी द्वंद्व, रणसंग्रामी युद्ध. बॉलिंग मार्क वरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला हर्षवर्धन पाहायला मिळतील. पाहूया हर्षवर्धन कशा प्रकारची कामगिरी करतील. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. या चेंडूवरती फेस करत असताना पराग स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला आले, पंच सुरेख पाहायला मिळतो. ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला उडवलाय बॉल. बॉल खूप चांगला पाहायला मिळाला आणि त्यामागे चेस देखील खूप चांगली होती. बॅकफुटला आले आणि त्यानंतर पंच केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. इनसाइड द सर्कल आपल्याला 4 फिल्डर पाहायला मिळत होते. एक फिल्डर पॉइंट मध्ये, एक स्वीपर कव्हर, एक कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 3 फिल्डर चेंडूच्या मागे गेले. अर्थातच आपण पाहायला गेलं तर जे 3 खेळाडू होते, तिन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगली कामगिरी. यावेळी स्वीपर कव्हर मध्ये खूप चांगली कामगिरी फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळते. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये 4 खेळाडू इनसाइड द सर्कल पाहायला मिळतील. दुसरीकडे शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट मध्ये पाहायला मिळेल. व्ही शेप मध्ये आपल्याला डीप मध्ये दोन्ही खेळाडू पाहायला मिळतील. अनऑर्थोडॉक्स काउस कॉर्नर अर्थात पायडिश लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच लॉंग ऑफ मध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल सुरेख उडवलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. बॉल सीमा पार आलाय षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 9 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती डबल, त्यानंतर आली दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि या चेंडूवरती आला षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल हर्षवर्धनला. म्हटलं जातं की कामयाबी के भी कुछ उसूल होते हैं, बुजदिलों के तो नखरे फिजूल होते. मैदानावरती तो कमबॅक करावा लागेल. मिडॉन मध्ये एक फिल्डर थोडासा आपण पाहू शकतो स्ट्रेट. यावेळेसचा चेंडू वेट, वॉच अँड डिलिवर्ड. पैर पर गेंद तो बाउंड्री की सैर पर गेंद. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी जब रन मिलेंगे 4 तो होगा बेडा पार. येतोय चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील ऑन द बोर्ड 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती मार्गस्थ आहे आपण पाहू शकतो, जो मात्र पहिला आणि या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू झाले. थोडीशी मागणी गोलंदाजी हर्षवर्धनच्या माध्यमातून तब्बल 13 धावा खर्च केल्यात. पंकज आणि पराग दोघांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. प्रेशर आहे रनवे रिदम मध्ये, तो प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. रनअप मध्ये जो रिदम असतो तो रिदम डिस्कंटिन्यू झाला आणि न फेकायचा निर्णय घेतला. ह्यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने ऑफ साइडला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला होता. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान याला म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेट. मैदानावरती आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्थिर आहे, स्थगित आहे. सुटकेचा निश्वास डेफिनेटली घेतला असेल मैदानावरती. ह्यावेळेस चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. सलगचे 2 डॉट बॉल आणि एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल धावफलकावरती विदाउट एनी लॉस 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आहेत बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये.
आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये. खूप चांगली कामगिरी जी मात्र विथ द बॅट आपल्याला 4 चेंडूंवरती पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर हर्षवर्धनचा सी फॉर क्रिकेटचा कंट्रोल आणि त्यानंतर सी फॉर कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या बिनगाड्यांच्या मोबदल्यामध्ये 13. आता मात्र दुसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. सामना 4 षटकांचा आहे. शेही संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला. म्हणजे ऑस्ट्रेलियन शैलीचा हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. टीम रॉयल स्ट्रायकर शेही संघाच्या माध्यमातून. दुसरीकडे जर विचार केला तर मैदानावरती एक असा संघ आहे जो संघ 2 मॅच जिंकून मैदानावरती उपस्थित आहे. आराध्य 11 शहापूर. जो संघ जिंकेल तो फाईट करेल चौथ्या फेरीमध्ये, अर्थात बक्षीसपात्र लढतीमध्ये अष्टविनायक वाशिन या संघासोबत. खूप चांगली मॅच मैदानावरती रंगती आहे. तिसऱ्या फेरीतला पहिला सामना आणि एकुलता एक सामना आहे या तिसऱ्या फेरीमधील. जो संघ जिंकेल तो सरळ बक्षीसपात्र फेरीमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सौरभ कशा प्रकारची कामगिरी करतील. सौरभचा विचार केला तर नक्कीच आराध्य 11 शहापूर या संघाकडून विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पहिली कंप्लीट करणारा खेळाडू म्हणजे तोच आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. खोला डब्याचा बॉल ऑन साइडला फटका सुरेख पाहायला मिळतो. डीप मध्ये असतील फिल्डर, फक्त बनतील दर्शक आणि बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो होगा बेडा पार आणि येतोय फलंदाज परागच्या बॅटमधून. हा दर्जेदार चौकार. पंकजच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार, तर परागच्या माध्यमातून एक डबल एक सिंगल आणि एक चौकार. इंडिव्हिज्युअल तो 7 धावेंवरती खेळतोय आणि जी बॅटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते अनस्टॉपेबल. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती पराग आणि त्यांच्या जोडीला पंकज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज तयार, प्रेशर मध्ये असतील ते म्हणजेच सौरभ. यावेळेस रणवीर रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस प्रेशर असतं त्यावेळेस मनामध्ये एक दुविधा असते की कशी गोलंदाजी टाकायची. अगदी त्याच प्रयत्नामध्ये हे रणवीर रिदम मध्ये मिस्टेक आपल्याला होत असताना पाहायला मिळतं गोलंदाजांच्या माध्यमातून. तेच झालं आणि त्याला हेरला आणि मृत चेंडू डेड बॉल पंचांनी घोषित केला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. त्यावेळेस स्लॉट मध्ये बॉल होता, वॉच केला आणि त्यानंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मारायचा जरूर प्रयत्न केला गेला. बॅटची टो एंड आणि त्यानंतर वाईडिश मिड ऑन मध्ये खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. नॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित आहे. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0 असं आपण नेहमी म्हणतो. शून्यापेक्षा 1 कधीही श्रेष्ठ आणि म्हणून मैदानावरती सिंगल डबलचा गेम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण मुंबईची लाईफलाईन ज्याप्रमाणे लोकल असते, टेनिस बॉल क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल आणि डबल असते. यावेळेस स्विच हिट आणि बॉल निघून चाललाय. इथून मात्र मात्र सिंगल फक्त मिळेल. खूप चांगला असा चेंडू, खूप चांगला असा फटका, मात्र फक्त सिंगल मिळणार आहे आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. स्विच हिट अटेम्प्ट होता आणि स्विच हिटचा अटेम्प्ट ज्या वेळेस केला चेंडूने उंची भरपूर गाठली, मात्र घोषंकित क्षेत्रामध्ये जरूर गेला, जिथे एकदा फक्त ऍड झाली आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 18. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित 15 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक. पहिल्या बॉलवरती आला चौकार, दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती आली सिंगल. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत गोलंदाज सौरभने. 5 धावा खर्च केल्यात. आता मात्र कमबॅक मैदानावरती करतोय. पहिल्या चेंडूवरती 4 खाल्ल्यानंतर 2 चेंडू, 1 डॉट आणि 1 सिंगल त्याच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना बहाल केली गेली आहे. गोलंदाज तयार. सौरभ. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलचा फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार आकाशाला गवस निघालणारा हा गगनभेदी, गगनचुंबी लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते, तरी देखील फुल टॉस बॉल टाकला आणि त्या फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. मी म्हणेल ही खराब गोलंदाजी आहे. फुल लेनचे बॉल जर तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेर टाकले तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा फिल्डर ऍक्टिव्ह होतो, मात्र मिड विकेट मध्ये तुम्ही फिल्डर एक ठेवलेला आहे आणि तरी देखील फुल टॉस बॉल टाकताय. सो ती एक पर्वणी होती आणि ती पर्वणी कबूल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनच्या माध्यमातून आलाय हा षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 24 धावा धावफलकावरती.
लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये फिल्डर ऍक्टिव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर ऍक्टिव्ह आहे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर असतात. 5 खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील आणि झाली आहे कॅच कंप्लीट. फलंदाज होतील बाद. बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी आणि फलंदाज पंकजची खेळी समाप्त. 16 वरती इंडिव्हिज्युअलचा स्कोर करत असताना फलंदाज पंकज होतील बाद. पंकज बॅक टू दी पवेलियन. हा ट्रॅप होता, हा सापळा होता आणि त्या सापळ्यामध्ये फसले फलंदाज पंकज. कारण माहिती आहे जो पॉइंट आहे पॉइंटच्या मागे एक धाव, स्क्वेअर लेगच्या मागे एक धाव. अशा वेळी जर शॉर्टरवरचा वापर केला तर फलंदाज हातबल होऊ शकतात आणि ते पाहिलं आणि त्यानंतर खेळलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला जो चुकीचा होता आणि त्याला अनुषंगून फलंदाज देखील बाद झाले. विकेटचं होत असताना पतन आणि तिसऱ्या क्रमांकावरती आता मात्र हरेश आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेलाय. फटका फसला आणि धक्का बसला. कुठल्या प्रकारची चूक होणार नाहीये लॉंग ऑन मध्ये. विकेटचं होत असताना पतन. 1 मोर विकेट डाऊन. क्रिकेटचं एक समीकरण असतो 1 ब्रिंग्स 2, अर्थात एक विकेट गेली तर दुसरी विकेट देखील जाते मैदानावरती. तेच पाहायला मिळालं. अजून एक फलंदाज बाद, दुसरा गडी बाद. हरेशची खेळी समाप्त. एंड ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 24 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये जरूर आल्या होत्या त्या म्हणजेच 13. दुसऱ्या षटकामध्ये विकेटची प्राप्ती केली गोलंदाज सौरभने. आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी सौरभच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. विथ द बॉल त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे या षटकामध्ये. 11 धावा जरूर गेल्या, मात्र 2 गडी बाद केलेत आणि तेच महत्वाचं आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकामध्ये विशाल आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती तयार. ज्या विशालने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये केली आहे. आराध्य 11 शहापूर संघाचं कौतुक करावं लागेल, कारण आराध्य 11 शहापूर संघाने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी मैदानावरती केली आहे. रॉयल स्ट्रायकर शेई संघ हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो विथ द बॅट. 2 षटकांची समाप्ती. 24 धावा त्यांच्या माध्यमातून कुठल्या गेल्यात. विशेष कौतुक करेल पंकजचं आणि परागचं, कारण दोघांनीही खूप चांगली कामगिरी केली. पंकज बाद झाले, मात्र त्यानंतर हरेश आले. हरेश देखील बाद शून्यावरती. मात्र पराग आणि रोहित टीमची डुबती नैया किनारे पोहोचवायचं काम करतील का हे पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पराग आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रोहित. गोलंदाज तयार. बॅकफुटला आले, हॅमर्ड केलाय. वाईडिश लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग चांगली, मात्र कलेक्शन थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं बॉलिंग मार्क वरती. बॉलिंग एंड कडून विशालच्या माध्यमातून डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते धावफलकावरती. धावा आपल्याला 24 पाहायला मिळतील. विशाल आहेत, विशालचा कौतुक करावं लागेल. संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी विथ द बॉल आणि विथ द बॅट विशालची राहिली आहे. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल झाले, हुक केलाय. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. चांगला शॉट होता, मात्र धाव फक्त 1 मिळेल आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 25 पाहायला मिळेल. या षटकाचा विचार केला तर विशालने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. खूप चांगली लाईन आणि लेन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. माहिती आहे शॉर्ट ओव्हरचा वापर केला जातोय. खूप जोरात फटकेबाजी करावी लागेल, त्याच वेळी धावा बनू शकता नाही मैदानावरती आपल्याला तेच पाहायला मिळतं. आतापर्यंत जर विचार केला तर 25 धावा धावफलकावरती कुठल्या गेल्यात. मैदानावरती कमबॅक करणं जे मात्र गरजेचं राहील ते म्हणजेच रॉयल स्ट्रायकर शेही संघाला का मॅच मध्ये जर कमबॅक झालं तर मात्र डेफिनेटली कमी धावसंख्येवरती थांबवू शकतील ते म्हणजेच बॉलिंग करणारा संघ. 25 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती. गोलंदाज देखील तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल. डावकुऱ्यात असे फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. रोहित. थोडीशी फील्ड मध्ये रचना आपण पाहू शकतो. डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक प्लेयर आपल्याला पाहायला मिळेल. इनसाइड द सर्कल शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट आणि पॉइंट मध्ये एक फिल्डर आपण पाहू शकतो. रोहित साठी ही फील्ड आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच
तो डावखऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि डावखऱ्या हाताचे फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह असतात. शॉर्ट बॉलचा वापर केला जाईल की फुल लेनचा वापर केला जाईल? फुल लेनचा वापर केला होता. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन द बॉल फिल्डर येतील. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत 2 धावा झाल्यात कंप्लीट. बघा फील्ड ज्याप्रमाणे सेट केली होती दोनच तुम्ही चेंडू हाताळू शकतात. पहिले म्हणजे फुल लेंथ आणि दुसरा म्हणजे शॉर्ट वन. आणि मैदानावरती फुल लेनचा वापर डेफिनेटली करण्यात आला आणि त्या बॉलवरती 2 धावा एक्झिक्यूट करण्यात आल्या. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती 27 धावा आपल्याला पाहायला मिळेल. रोहित तयार. बॉलिंग मार्क वरती विशाल. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. रोचा फॉर्म टीमच्या हित मध्ये आणि रोहितच्या बॅट मधून हा सुपर षटकार. सिक्सर आलेला आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ऑन द बोर्ड 33. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनपर्यंत या षटकाचा विचार केला 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज रोहितच्या माध्यमातून. रोहितने देखील इथे कम बॅक केलेला आहे आणि सांगितलं की सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हैं हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. आलाय षटकार. संघाला कमबॅकची आशा होती. आशांना इथे मात्र उधाण आलेलं आहे कारण 2 षटकार आलेत. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 39 पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. यावेळेस अजून एक मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेलाय मात्र मैदानावरती केले कमबॅक आणि रोहितची इनिंग होत असताना समाप्त. स्मॉल बट इफेक्टिव्ह एक छोटा केमिओ मैदानावरती पाहायला मिळाला रोहितच्या माध्यमातून. संघ अडचणीमध्ये होता. आता मात्र 2 षटकार मारलेले आहेत. संघाला थोडंसं फ्रंट फुट वरती नेलंय. आता तो देखील होईल बाद. विकेटचं पतन झालंय. मोमेंटम जो गेन केला होता तो आता मात्र आपण पाहू शकतो लूज करत असताना टीम रॉयल स्ट्रायकरशी. फलंदाज बाद. रोहित बाद झाले. रोहितचा विचार केला तर इंडिव्हिज्युअल 4 चेंडू आणि त्यावरती 14 धावांचं खूप चांगलं कार्य रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. जयेश आपल्याला पाहायला मिळतील न्यू बॅटर मैदानावरती. पाहूया जयेश कशा प्रकारची कामगिरी करतील. ते देखील तयार आहेत बॉलिंग मार्क वरती. दुसरीकडे जर विचार केला तर नक्कीच आपण पाहू शकतो पराग आपल्याला पाहायला मिळतील. प्रणित आपल्याला या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतील. भैरवी षटक आहे आणि या भैरवी षटकामध्ये पाहूया प्रणित कशा प्रकारची कामगिरी करतील. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पराग आपल्याला पाहायला मिळतील. जो पराग ज्याच्या माध्यमातून एक चौकार आलाय. सलामीला आलेला होता मात्र मैदानावरती थोडीशी आपण म्हणेल की रन ऑफ बॉल इक्वेशन त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न करण्यात आला मात्र मैदानावरती फिल्डिंग थोडीशी खराब आणि तोपर्यंत 3 धावा झाल्यात कंप्लीट. 4थ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. 4 धावा देखील होत असताना कंप्लीट. 5व्या धावेचा प्रयत्न आणि 5 धावा. घडलंय काय मैदानावरती? हुआ तो हुआ, कमाल हुआ और धोती फाड़ के रुमाल हुआ. मैदानावरती जिथे 1 ते 2 धावा होत्या तिथे आल्या धावा 5. म्हणेल जो पॉइंट मध्ये फिल्डर होता त्याने धक्का दिला होता. जा बाबा जा. ज्याप्रमाणे लग्न झाल्यानंतर नवरा बायकोला सांगतो जा माहेरी तसा बॉलला बाउंड्री लाईनच्या दिशेला पाठवायचा प्रयत्न जरूर करण्यात आला. म्हणजे ते गेलं असतं तरी चाललं असतं. 4च धावा आल्या असत्या. इथे 5 धावा आल्यात. टीमची टोटल 44. यावेळेसचा बॉल आपण पाहू शकतो वाईड असेल. अवंदरची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 45 धावा. पहिल्या चेंडूवरती 5 झाल्या. त्यानंतर अवंदरची धाव. आतापर्यंत 1 चेंडू हाताळलाय आणि 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रणितने. टीमची टोटल फ्लाय होतीये 45 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार प्रणित. यावेळेस फटका सुरेख पाहायला मिळतोय.
चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केलंय स्कूलच्या प्लॉट मध्ये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम. शेगावाचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वर. 50 अप, 51 धावा धावफलकावरती. स्विच हिट, फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये असतील फिल्डर, फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिला है मौका और मारा है छक्का. 6 धाव्यांसाठी आला षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा 57. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आलाय षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती 57 धावा पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार पुन्हा एकदा. यावेळेस हॅमर केलाय व्ही शेप मध्ये. लॉंग ऑफ मध्ये असतील फिल्डर. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. जयश होतील बाद नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळी भैरवी षटक असतं त्या त्यावेळी आपण अशा प्रकारचे चित्र पाहतो. सेट बॅट्समॅनला आपण स्ट्रायकिंग एंड वरती आणायचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरचा फलंदाज देखील बाद होतो. विकेटचं पतन झालंय, फलंदाज होतील बाद. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर एलिगंट स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज बराकच्या बॅट मधून. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. खूप सुरेख स्ट्रोक असा फलंदाजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला षटकार. षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 63, 63 या आकड्यावरती. बरोबर 67 होता. त्यानंतर रनआउटची विकेट 68 आणि त्यानंतर आला षटकार 64 आणि आता फलंदाज होतील बाद. 64 धावा धावफलकावरती. 65 धाव्यांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच आराध्या 11 शहापूर या संघासमोर. पाहूया 65चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात येईल की डिफेंड. त्याचं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक वेल्वेट व्हॉइस ऑफ शहापूर. शहापूरचा गोड आणि बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे वन अँड ओनली सोमनाथजी खाडे सर आपल्यासोबत जॉईंट होतील या खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये. तिथे पाहूया 24 चेंडू 65 धावा चेज केल्या जातील की डिफेंड.
चला विनंती असेल ती म्हणजे टीम रॉयल स्ट्रायकर शेही संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची. आराध्य 11 शहापूर संघ आपण आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवायचे ज्यावेळेस खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेल आमचे स्वाती समालोचक वेलवेट वॉइस ऑफ शहापूर, शहापूरचा बुलंद आणि गोड आवाज आदरणीय सोमनाथजी खाडे सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स अँड ओव्हर टू माईक. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्नजी चव्हाण, ज्यांचा आवाज मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकतोय. कल्याण ग्रामीणचा एक गोड आवाज आणि अगदी कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप क्रिकेटच्या मंचावरती सातत्यानं सोडणारं हे व्यक्तिमत्व. जाऊया मैदानावरती. 65 धावांचं आव्हान घेऊन मैदानावरती जोडी उतरतीये आराध्या स्पोर्ट्स शहापूर संघाची. एबन जोडी विशाल आणि पप्पू. हा पहिला चेंडू आडव्या बॅटनं फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतायत. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव. एक धाव एका धाबेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात करतायत. एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. बॅट्समन विशालच्या बॅटमधनं ही सिंगल. रॉयल स्ट्रायकर शेही संघ या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल मित्रांनो, जवळजवळ हातातनं गमावलेली मॅच निश्चितच कशी खेचून आणायची हे त्यांना माहिती आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहिला. सामना जिंकला रॉयल स्ट्रायकर शेही संघानं. गंगारोड शहापूर संघाला परास्त व्हावं लागलं. आणि या मॅच मध्ये जर आपण पाहाल तर भरपूर धावा जमवल्यात. यावेळेस अवांतरचा हा चेंडू, वाईट बॉलचा इशारा, अवांतरची धाव धावफलकावरती येते. एक सिंगल धाव. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात. मोठमोठ्या फटक्यांची नितांत गरज. स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक एंडचा बॅट्समन आपण पाहू शकाल. पप्पू सर. यावेळेस पप्पू सरांचा हा आडव्या बॅटचा प्रहार. चेंडू बराच वेगानं निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पप्पू सर यांच्या बॅटमधनं हा चौकार. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धावेचं योगदान पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहिलं तर एक अवांतर व्हाईट बॉलचा इशारा आणि हा आलेला चौकार. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती आहेत. 65 धावांचं मोठं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर अशाच पद्धतीनं धावा कुठून काढाव्या लागतील, अशाच पद्धतीनं धावा जमवाव्या लागतील. मोठ्या फटक्यांची गरज आहे. चला मित्रांनो, आपण लगेचच फिल्डिंग सजवून घ्या. टीम मीटिंग जास्त वेळ करू नका. सलामीच्या जोडीनं सुरुवात केली. धावफलकावर 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉयल स्ट्रायकर शेही हा संघ मैदानावरती गोलंदाजी करतोय आणि आपण पाहत असाल तर यावेळेस एक मोठा झटका बसतोय रॉयल स्ट्रायकर शेही या संघाला.
निखिल थोडासा जायबंदी होऊन तंबूच्या आश्रयाला येऊन थांबतोय. सबस्टिट्यूट प्लेयर आतमध्ये घेतला जातोय आणि पुन्हा एकदा या षटकाला आपण सुरुवात करतोय. पंकज येतोय गोलंदाजी मार्कवरती. षटकातल्या पहिल्या 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावर तब्बल 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना सलामीची जोडी विशाल आणि पप्पू सर जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. दमदार सुरुवात पप्पू यांच्या बॅटमधनं हा आलेला चौकार आपण पाहिला असेल. स्कोर कार्डवरती 6 धावा. पंकज गोलंदाजी मार्कवरनं येतोय. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी करताना पंकज तारमळे. यावेळेस उर्पी चेंडू आक्रमण चढवलाय. जबरदस्त फटका आहे. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. हार्ड हिटर बॅट्समन पप्पू सर. बॅक टू बॅक दुसरा तडाखा चौकार. पासष्ट धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. दाखवायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात करतायत. सलगचे 2 चौकार येत आहेत. धावफलकावरती एक चांगली धावसंख्या आपण पाहत असाल. तब्बल 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस बॅटची एज आउट स्विंग डिलिव्हरी जबरदस्त कट होतोय. फिल्डर झेल टिपतायत. यष्टीरक्षक माघारी पाठवलं जाईल. पप्पू सर तंबूच्या आश्रयाला. 2 चौकार ठोकले त्यानंतर बाद होत आहेत. धावफलकावरती आहे 10 धावा. लागलेला हा पहिला धक्का. मित्रांनो, शहापूर तालुक्याचं क्रिकेट आपण पाहत असाल. सातत्यानं चर्चेत असणारी अजून एक मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. छत्रपती मित्रमंडळ तुते आयोजित पवनपुत्र चषक 2024 हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. दिनांक 9 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 या कालावधी दरम्यान हा सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे. या मित्रांनो थोडासा बदल आहे. 10 जानेवारी 2024 ते 14 जानेवारी 2024 या दरम्यान हा संपूर्ण सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे आणि या सोहळ्याचे संपूर्ण लाईव्ह लॉट्स आपण आजचा दिवस या ठिकाणी ज्यावेळेस संपन्न होईल त्यावेळेस आपण पवनपुत्र चषक 2024 चे लाईव्ह लॉट्स या ठिकाणीच करणार आहोत. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलेला फटका हवेमध्ये आहे. फिल्डर वेगाने चेंडूवरती येत आहेत. 3 फिल्डर पाठलाग करतील मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. चौकार. चौदा धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन द बोर्ड. षटकातला शेवटचा चेंडू. सुरुवात सुंदर झाली आहे. 65चं आव्हान आणि या चेंडूवरती सुद्धा आक्रमक प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. वाट पाहतोय. टप्पा पडल्यानंतर एका टप्प्यावरती चेंडूला पकडलंय. फेकतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. धावफलकावर तब्बल 16 धावा जोडतायत. दमदार कामगिरी. 16 धावा स्कोर कार्डवर. 65 धावांचं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर अशाच पद्धतीने धावा जमवाव्या लागतील. अशाच पद्धतीने धावा कराव्या लागतील. मोठ्या फटक्यांची गरज असताना ही गरज पहिल्या षटकापुरती तरी आपण पाहिलं तर भागवली जाते. आराध्य स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या वतीनं पहिल्या षटकात 16 धावा येत आहेत. मित्रांनो हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण पवनपुत्र चषक 2024 चे लाईव्ह लॉट्स या ठिकाणी घेणार आहोत. व्ह्यूअर्स tenniscricket.in च्या माध्यमातून आम्हाला जोडलेल्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सना मी निश्चितच आठवण करून देतोय. आपण जर ऐकत असाल तर पवनपुत्र चषक 2024 चे लाईव्ह लॉट्स आपण या ठिकाणी या मॅचच्या नंतर लगेचच करणार आहोत. आजच्या दिवसाची क्वालिफायरची मॅच आपल्याला अजून संपन्न करायची आहे. अष्टविनायक वाशिंद हा संघ त्या ठिकाणी टॉप 2 मध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसामधील या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ अष्टविनायक वाशिंद या संघासोबत क्वालिफायरचा सामना खेळेल. राकेश येतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. समोरच्या दिशेला खेळलेला फटका लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर फिल्डिंग जयेश.
अतिशय चांगली फिल्डिंग, पकडलं फेकलं तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत. दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. वेगवान स्ट्रोक होता. वेगानं चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जात होता, मात्र बरोबर मधोमध स्टॉप देत आहेत. धावफलकावरती 18 धावा धावफलकावर. या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळलाय फिल्डर, त्या ठिकाणी दूरवरनं फटका चांगला आहे. फिल्डर सुद्धा वेगाने येतोय. पकडेल फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावांची संधी मिळाली. 2 धावांची मदत येईल. धावफलक पुढे सरकतय. भरपूर चांगली बॅटिंग यावेळेस करतायत विशाल मैदानावरती. विशाल आणि संकेत या 2 खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारी. 65 धावांपर्यंत पोहोचायचंय. 65 धावांचा पल्ला पार पाडायचा आहे. 65 धावांचा पल्ला 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 20 राकेश. यावेळेस राकेश 6 चेंडू. विशाल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावलाय. स्टेप आउट होऊन जबरदस्त आघात केलाय. प्रॉपर टायमिंग फटका. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. इट्स अ माइटी हिट. सिक्सर. फलंदाज विशाल मैदानावरती आहे. तोपर्यंत ही विशाल धावसंख्या सुद्धा पार करण्याची ताकद आराध्य स्पोर्ट्स शहापूर संघ ठेवतोय. विशाल आणि संकेत. विशालला तुफान बॅटिंग करावी लागेल. संकेतला सुद्धा विजयाचे संकेत द्यावे लागतील. एकमेकांच्या साथीनं इथून मात्र किल्ला लढवायचा आहे. गड सर करायचा आहे. कामगिरी पार पाडायला सुरुवात केली आहे. ठोकलाय षटकार. विशालनं मात्र इथून ग्वाही दिली आहे. राकेश तारमळे सारखा मातब्बर गोलंदाज, त्याच्या विरोधात आक्रमण. यावेळेस गती परिवर्तन. सुंदर चेंडू. अनुभव पहा मित्रांनो. षटकार खाल्ला त्यानंतर कसं कमबॅक करायचं हे बरोबर माहीत असणारा हा गोलंदाज. अतिशय दर्जेदार टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा वळण घेतोय. चेंडू बाहेर निघतोय. डॉट. षटकारानंतर लगेचच प्रत्युत्तर देत असताना राकेश तारमळेनं फेकलेला हा निर्धाव चेंडू आपण पाहताय. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. यावेळेस समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर उडवलाय. जबरदस्त प्रॉपर टायमिंग फटका. स्टेट डाऊन द ग्राउंड. तीर भी शर्माए. षटकार. बत्तीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 32. पहिल्या षटकात 16 धावा आल्या. त्यानंतर या षटकात सुद्धा 5 चेंडूंवरती 16 धावा वसूल करतायत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 32 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग. या चेंडूवरती सुद्धा एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये अजून एक जबरदस्त रंजकता पाहायला मिळेल. राकेश. स्ट्राईकवर विशाल. यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. फसलेला फटका. फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवर. विशालला मात्र इथून शांत केलं जातंय. बाद होतोय. सुंदर झेल. फलंदाज फेल. विशाल धावफलकावरती 32. 12 बॉल 33 धावा. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता. बरोबर 32 धावा धावफलकावरती जोडतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि जमेची बाजू अशी की विशाल या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. पहिल्या षटकात 16, त्यानंतर दुसऱ्या षटकातही 16 धावा आल्या. आता 12 चेंडू आणि इथूनही अजूनही 33 धावांची आवश्यकता विजयासाठी. मोठ्या फटक्यांची गरज. संकेत आहे स्ट्राईक एंडवरती. संकेतला साथ देण्यासाठी फलंदाज यश आलाय मैदानावर. संकेत आणि यश या 2 फलंदाजांना खेळताना आपण पाहू शकाल. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आराध्य स्पोर्ट्स शहापूर या टीमला. आराध्य स्पोर्ट्स शहापूर आणि शेई या 2 संघादरम्यान चाललेला हा महामुकाबला मैदानावरती आपण पाहत असाल. नितीन तारमळे गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज तयार. संकेत. चला वेळेची काळजी घ्या. नितीन तारमळे राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळतोय. लॉंगांवरती फिल्डर आहे त्या ठिकाणी रोहित. चेंडू डॉट. सिंगल धावेसाठी. एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि कलेक्शन चुकीचं. या अनुषंगाने ही दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत. 2 धावा निश्चितच पूर्ण करतायत.
34 34 धावा धावफलकावर. 11 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण. 11 चेंडू 31 धावा. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती संकेत. मोठे फटके मारायचेत, षटकार चौकार ठोकायचेत. नितीन येतोय यावेळेस. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडलं फेकलं. एक सिंगल, एकच धाव. यंगस्टर खेळाडू पहा मित्रांनो, बरोबर सीमारेषेवरती तैनात केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ बाउंड्रीवरती जयेश, लॉंग ऑन बाउंड्रीवरती रोहितला आपण पाहत असाल. सीमारेषेवरती अगदी टाईट फिल्डिंग या ठिकाणी सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते. नितीन तारमळे खेळ शांत करतोय. या चेंडूवरती सुद्धा फसलेला फटका. रोहित त्या ठिकाणी झेलसाठी धावतोय. सुंदर झेल. फलंदाजाला अजून माघारी परतावं लागेल. पाठोपाठ लागणारे हे धक्के आणि आराध्य स्पोर्ट्स शहापूर हा संघ अडचणीत सापडलाय. एका चेंडूनंतर शेळी संघ दावा मजबूत करतायत. एका चेंडूनंतर शेळी संघ मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडतायत. क्वालिफायरच्या मॅच मध्ये आम्हाला खेळायचंय, संध्याकाळचं सत्र गाजवायचंय. अष्टविनायक वाशिम संघाला आम्हाला आव्हान द्यायचंय. या अनुषंगानं हा सामना खेळतायत. पहा अद्यापर्यंत तब्बल 64 धावा कुठून काढल्या पूर्वार्धामध्ये. उत्तरार्धाला जशी सुरुवात झाली आपण पाहत असाल, तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर 35 धावा. राकेश तारमळे गोलंदाजी नितीन तारमळे गोलंदाजी करतोय. राकेशचं या अगोदरचं षटक आपण पाहिलं असेल तर 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर नितीनला आपण पाहता या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय दर्जेदार गोलंदाजी. मोठ्या फटक्यांपासून सर्रास दूर ठेवलंय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतायत. कुठल्याही प्रकारे संधी देऊ देत नाहीत. फलंदाज माघारी पाठवलाय. नवीन बॅट्समन मैदानावरती येतोय. बॅट्समन गौरवला मात्र इथून गौरवशाली कामगिरी करायची. मोठे फटके खेचायचे. षटकारांची मालिका लाभावी लागेल. धावफलक मोठं आहे. या डोंगराचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस पहा अचूक टप्पा. बॅट फिरवतायत. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट. चांगली गोलंदाजी. नितीन तारमळेला आपण पाहत आहे. जुना जाणता गोलंदाज. अनुभवाचा पुरेपूर वापर. उद्याचे बरोबर सामने सकाळी 9 वाजता सुरू होतील. नितीन तारमळे यावेळेस हा शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रोहित तारमळे चेंडूच्या खाली. हा सेफ हँड झेल टिपतोय. अजून एक फलंदाज बाद. गौरवचा खेळ संपला. सततचे विकेट जात आहेत. सततचे गडी बाद होत आहेत. आपण पाहत तर गौरव आला, तो सुद्धा तंबूच्या आश्रयाला. गोल्डन डकचा शिकार. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि माघारी पाठवलं. गोलंदाज नितीन गोलंदाजी मार्गवरनं. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची आवश्यकता. 8 चेंडू तब्बल 30 धावा बनवायच्या आहेत. आराध्य स्पोर्ट्स शहापूर ज्या संघानं आज इम्प्रेस केलं होतं, यावेळेस हा चेंडू चालला डिक्लेअर झोनच्या दिशेनं. सिंगल, एक धाव. नितीन तारमळेनं मात्र या मॅचची हवा काढून घेतली. तिसरं षटक समाप्त झालंय. धावफलकावरती 36 हा आकडा. 36 36 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची आवश्यकता विजयासाठी. 6 चेंडू 29 धावा. गोलंदाज रोहित. शेवटच्या षटकाला सुरुवात. यावेळेस हा चेंडू सुंदर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत.
लेफ्ट साईडचा जो कॅमेरा आहे मित्रांनो, आपण पवनपुत्र चषक 2024च्या लाईव्ह लॉटचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडतोय. दिनांक 10 जानेवारी 2024 ते 14 जानेवारी 2023 या दरम्यान हा संपूर्ण सोहळा पार पडणार आहे. या पवनपुत्र चषकाच्या लाईव्ह लॉटचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडतोय. दिवस क्रमांक पहिला 10 जानेवारी 2024